छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना आज एक महत्त्वाची गोष्ट भेटत आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नवीन चॅट बॉक्स आज लोकार्पण केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे। थेट जाऊया जिल्हाधिकाऱ्यालयात, नेमकं हे चॅटबॉट कसं काम करतं हे जाणून घेऊयात। सेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये NICच्या माध्यमातून आपण अनेक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। नागरिकांना घर बसल्या सुविधा मिळाव्यात, घर बसल्या मार्गदर्शन मिळावे, माहिती मिळावे, याच्यासाठी आमच्या अनेक चर्चेच्या माध्यमातून हा एक नवीन उपक्रम चॅटबॉट हा जो मोबाईल WhatsAppवर आपल्याला घर बसल्या सर्व माहिती देऊ शकेल अशा पद्धतीचा हा चॅटबॉट आम्ही तयार केलेला आहे। आणि या चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना घरी बसून त्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा मागवता येतील। एखादी तक्रार करायची असेल तर ती तक्रार कुठं नोंदवायची याची माहिती मिळेल। एखाद्या शासकीय सेवेसाठी काय कागदपत्र लागणार आहेत याच्या संदर्भातली माहिती सुद्धा या चॅटबॉटवर त्यांना मिळणार आहे। आणि एकंदरीत कोणत्याही नागरिकांना कुठेही जाण्याची आवश्यकता पडणार नाही। आणि ही अतिशय सुलभ व्यवस्था आपण जसं मोबाईलवर WhatsApp वापरतो त्या WhatsAppच्या माध्यमातूनच ही सेवा जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगरने उपलब्ध करून दिलेले आहे। त्याचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी करतोय। मोबाईल नंबर 99 672 00 925 या क्रमांकावर हा चॅटबॉट उपलब्ध असणार आहे। या माध्यमातून तमाम नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि त्यांना वेगवेगळ्या योजनेचे लिंक, वेगवेगळ्या प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्राची यादी, सेतू केंद्रामार्फत, सुविधा केंद्रामार्फत घरपोच सुविधा पाहिजे असेल तर त्याच्या संदर्भातला अर्ज आणि इतर शासकीय माहिती या चॅटबॉटच्या माध्यमातून मिळणार आहे। त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो आणि आमचे NICचे अधिकारी आणि संबंधित टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा दिवस आहे। आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने नवीन चॅटबॉक्सचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलेलं आहे। नेमकं हे चॅटबॉट कसं चालणार आहे, याचा जनतेला आणि नागरिकांना कसा फायदा होणार आहे, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख शरद दिवेकर आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याशी माहिती घेऊयात आणि चॅटबॉट कसं यूज करायचं, जनतेने त्याचा फायदा कसा घ्यायचा, आपले काही प्रश्न आहेत सरांकडून ते उत्तर घेऊयात थेट। सर, आज जिल्ह्याला नवीन चॅटबॉट मिळालेला आहे, नेमकं नाव काय आहे चॅटबॉटचं? सध्या आपण कलेक्टर ऑफिस CSN असं चॅटबॉटचं नाव ठेवलेलं आहे। लवकरच आपण त्याला जरा युजर डिफाईन आणि नागरिकांना डायजेस्ट होईल असं नाव लवकरच सजेस्ट करून अपडेट करणार आहोत आणि ती नागरिकाच्या खूप साऱ्या असं फायदेशीर राहणार आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं तयार केलेलं आहे। हे कलेक्टर ऑफिस CSN ह्या चॅटबॉटचं नाव ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज आम्ही केलेला आहे। म्हणजे सामान्य नागरिक प्रश्न विचारताना मराठीचा वापर करतील किंवा इंग्लिशचा करतील, त्यांना तो आन्सर प्रॉपर भेटणार आहे। जसं मी आता इथं हाय केलंय, हाय केल्यानंतर लगेच तो आम्हाला माहिती देईल की आपल्याला कशा पद्धतीची माहिती हवी आहे। हे नमस्कार, आपले माही सेवा केंद्राच्या सेवाबाबत मी आपल्याला कशी मदत करू शकते। मग त्याच्याबाबत त्यांनी काही ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनचा तुम्ही जसा जसा नागरिक यूज करेल, मग नागरिकाला इथं ऑप्शन ह्याच्यासाठी आम्ही दिलेले आहेत की नागरिकाला जास्त कीवर्ड असं टाईप करायची गरज पडू नये। ग्रामीण भागातील नागरिक असतात, त्यांना टाईप करायला अडचण येईल, म्हणून आम्ही ऑप्शन दिलेले आहेत। जसं की आता 1 नंबरला आहे केंद्राचे वेळापत्रक तपासा। मी आता इथं 1 नंबर टाकला। 1 नंबर टाकताच मला त्यांनी लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये त्यांनी मला दिलेले आहे। बहुतेक माही सेवा केंद्र सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असतात। रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ते केंद्र बंद असतात। काही इमर्जन्सी केसमध्ये किंवा गर्दी असताना सुट्टीच्या दिवशी पण ते चालू। एकंदरीत मला जर एखादं कागदपत्र किंवा डॉक्युमेंट काढायचं असेल माही सेवा केंद्रातून किंवा कोणालाही काढायचं असेल तर त्यांनी हे चॅटबॉट ओपन करावा। त्याला काय कागदपत्र काढायचे आहेत तर तिथे त्यांनी टाईप करावे मराठी किंवा इंग्रजीमध्ये। असंच एकंदरीत आहे की काहीतरी वेगळं आहे? नाही, असंच आहे। नागरिकाला ज्या पद्धतीच्या सेवा हमी कायद्याच्या बाबतीत जे काही क्वेश्चन्स असतील ते त्यांनी मराठी किंवा इंग्लिशमध्ये टाकला तरी त्यांना लगेच त्याचा आन्सर भेटून जाईल। समजा काही कोणा नागरिकांना तक्रार दाखल करायची आहे, त्यांनी असं मराठीतून तक्रार जर इथं टाकलं, बघा मी आता कसं टाकतोय तक्रार, मी तक्रार हा मराठीतून शब्द टाकलाय आणि एंटर मारतोय।
तक्रार मराठीतून टाकून मी जसं एंटर केलं तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्यांनी आपल्याला कुठं तक्रार दाखल करायची त्याची लिंक दिलेली आहे. grievance.maharashtra.gov.in या ठिकाणी सरळ तो तक्रार दाखल करू शकतो आणि त्याची काय तक्रार ती नोंद करू शकतो. तर सर, सरकारी जितके कागदपत्र लागतात त्याच गोष्टीसाठी याचा उपयोग आहे की जिल्ह्यात पोलीस यंत्रणा आहे, अग्निशामक वगैरे आहे, ते काही याच्यासोबत अटॅच आहेत का की त्याचा काही याच्यात संबंध नाही? सध्या तरी आपण फक्त महसूल विभागाच्या संबंधित ज्या सेवा आहेत त्या सेवेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स, कुठल्या कुठल्या सेवेची यादी आहे आणि कुठल्या कुठल्या सेंटरवर आपल्याला ती सेवा मिळते, जिल्ह्यामध्ये कुठं कुठं सेवा केंद्रे आहेत, त्यांचे लोकेशन्स किंवा त्या एखाद्या पर्टिक्युलर एखादं जात प्रमाणपत्र नागरिकांनी टाईप केलं तर त्या जात प्रमाणपत्रासाठी तुम्हाला कुठे जावे लागेल, कुठले कुठले डॉक्युमेंट लावावं लागेल, त्याची सगळी चेकलिस्टच तो मराठी आणि इंग्लिश मधून इथं देतो. हे पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्यामुळे कुठं टेम्पलेटचा वगैरे वापर ह्याच्यामध्ये केलेला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही माही सेवा केंद्र पाहू शकता आणि प्रत्येक सेवेची यादी बघू शकता, प्रत्येक सेवेला कुठले कुठले डॉक्युमेंट लावायचे ते पण बघू शकता. आपण पाहतायत की शालेय विद्यार्थ्यांपासून आबाल वृद्धापर्यंत ज्यांना ज्यांना महत्वाची कागदपत्र काढायची आहेत, डॉक्युमेंट तयार करायचे आहेत, त्यांनी या चॅटबॉटचा उपयोग करावा असं नुकताच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आवाहन केलेलं आहे. अतिशय महत्वाचं हे चॅटबॉट आहे. म्हणजे जर कोणाला आधार कार्ड काढायचं असेल किंवा उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल, त्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते फक्त त्याच्यावर मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषेपैकी कोणत्याही भाषेमध्ये जी तुम्हाला येते टाईप करायचा आहे तुमचा प्रश्न आणि थेट त्याचं उत्तर चॅटबॉट तुम्हाला देईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट मिळतील. हे एकंदरीत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक नवीन संकल्पनेनुसार सेवा हमी कायद्याला धरून हे नवीन उपक्रम राबवलेला आहे. आपण हे थेट पाहताय. मी अनवर अलमनूर जाफर, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.